मी समीर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवडणूक आयोगाचा SIRचा फॉर्म भरण्याची सोपी पद्धत. आता आपण जे स्क्रीनवर पाहत आहे हा आहे SRIचा फॉर्म. त्यामध्ये हा SRIचा फॉर्म BOL म्हणजे बूथ लेवल ऑफिसर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वाटत आहे. त्यानुसार हा माझा फॉर्म आहे. तर या फॉर्ममध्ये आपण पाहिलं तर ह्या डाव्या बाजूला आपलं नाव, ॲड्रेस दिसत आहे. तसेच उजव्या बाजूला निवडणूक कार्डवरील फोटो दिसतो. त्यानुसार जर हा फॉर्म आपण पाहिला तर हा फॉर्म 3 भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. त्यामधला जो पहिला भाग आहे मागील SIRच्या मतदान यादीतील मतदानाचा तपशील. या भागामध्ये फक्त 2002 मध्ये ज्या लोकांनी वोटिंग केलं आहे त्यांनीच हा रकाना भरायचा आहे. म्हणजे याआधी तुम्हाला 2002 साली तुम्ही जिथे कुठे होतात तिथे तुम्ही मतदान केले आहे त्या त्या विभागाची त्या एरियाची यादी तुम्हाला ऑनलाईन काढावी लागेल. तशी ऑनलाईन यादी कशी काढायचा याचा व्हिडिओ मी पुढे बनवणार आहे. ओके. तर हा झाला रकाना 1. त्यानंतर रकाना 2. रकाना 2 मध्ये ज्यांनी 2002 साली वोटिंग केलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यावेळी मतदान केलंय तर त्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांची माहिती ह्या रकान्यात भरायची आहे. त्यासाठी हा 2 नंबरचा रकाना आहे. तसंच 3 नंबरचा रकाना ज्याच्यामध्ये हा फॉर्म ज्याच्या नावावर आहे त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर जन्मतारीख, त्याचा आधार नंबर, मोबाईल नंबर, वडिलांचे नाव, त्यानंतर वडिलांचं ओळखपत्र, मतदान म्हणजेच वोटिंग ID असेल तर त्याचा नंबर, आईचं नाव आईचं वोटिंग ID, तिचे वोटिंग ID असेल तिचा नंबर. ओके. आणि ज्यांचं लग्न झालं असेल मुला-मुली त्यांनी ह्या रकान्यात त्यांच्या मिस्टरांचं नाव आणि त्यांचा मतदानाचा नंबर लिहायचा. तसंच खाली आलात की हा फॉर्म भरून झाल्यानंतर कुटुंबातली प्रौढ म्हणजेच आई, वडील, काका ज्यांचं नाव आहे 2002च्या लिस्टमध्ये त्यांची सही घेऊन दिनांक टाकून कंसामध्ये तुमच्याशी असलेलं नातं म्हणजेच हा फॉर्मवर ज्याचं नाव आता समीर आणि आता माझ्या वडिलांचं नाव आहे तर माझ्या वडिलांना मी पण मुलगा तर कंसामध्ये मुलगा असं लिहून हा फॉर्म जमा करायचा. जमा करण्यासाठी तुम्ही तुमच्या BOLशी संपर्क या नंबरवर संपर्क साधून त्याच्यात सबमिट करू शकता. चला तर आता आपण पाहूया फॉर्म कसा भरायचा. नमस्कार. हा आहे फॉर्म. हा माझ्या वडिलांचा फॉर्म आहे. तर तुम्ही पाहाल याच्यावरती BOLचा नंबर दिलेला आहे. त्यानंतर हा माझ्या वडिलांचा फोटो आहे. ॲड्रेस, त्यांचं नाव आणि ॲड्रेस. ओके. त्यानंतर इथे आता आपण पहिला रकाना भरत आहोत कारण की माझ्या वडिलांचं 2002च्या लिस्टमध्ये नाव आहे. ओके. तर मी आता माझ्या वडिलांचं नाव लिहितो. गंगाराम गोपाळ मटकर. तर हे नाव लिहून झालं. यापुढे तुम्हाला त्याचा ज्यावेळी वोटिंग केलं त्यावेळीचा ID नंबर म्हणजेच वोटिंग ID क्रमांक तो तुम्हाला 2002च्या लिस्टमध्ये मिळून जाईल. ही जी 2002ची लिस्ट आहे ती कशी डाउनलोड करायची याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. तो तुम्ही पाहून तुमची लिस्ट डाउनलोड करू शकता. एक लिस्ट एरिया वाईज असते ते जरा शोधण्यामध्ये वेळ जातो. ओके. आम्हाला मिळालं माझ्या वडिलांचा वोटिंग ID क्रमांक ज्यावेळी त्यांनी वोटिंग केलं होतं MP 05 027/.
035769 आता इथे नातेवाईकांच्या नावामध्ये वडिलांचं नाव ते पण तुम्हाला लिस्टमध्ये दिलेलं असणार, फक्त तुम्हाला ते प्रॉपर शोधून एकदा तुमचं नाव मिळालं तर त्यापुढेच सर्व माहिती उपलब्ध असते. नातेवाईकाच्या नावाच्या इथे वडिलांचे नाव लिहायचे, गोपाळ मटकर. आता त्यानंतर त्यांचं नातं वडील. दुसरा रकाना आहे आपला जिल्हा तुम्हाला लिस्टवरच मिळेल, मुंबई शहर. ही जी यादी आहे या यादीवरच सर्व माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे ही महत्वाची यादी आहे. त्यानंतर आहे आपलं राज्य त्यात नाहीये, पण महाराष्ट्र राज्य. मुंबई शहर कशात येतं तर महाराष्ट्र राज्य. आता मतदान संघाचं विधानसभेचं नाव, तर विधानसभा कुठचं येतं आपल्याकडे माझगाव. ते पण लिस्टमध्ये दिलेलं आहे, तेच तुम्ही लिहायचं, माझगाव. त्यानंतर त्याचा कोड आहे 027. मतदार क्रमांक संघ क्रमांक 027. त्यानंतर यादी भाग, त्याच लिस्टमध्ये उजव्या बाजूला यादी क्रमांक दिलेला आहे 0094. अनुक्रमांक, हा अनुक्रमांक जिथे तुमचं नाव आहे, आता माझ्या वडिलांचं नाव किती नंबरला आहे, 983, मटकर गंगाराम. ओके, तो स्क्रीन आता तुम्हाला तिथे 983 मटकर गंगाराम गोपाळ, तो किती नंबर आहे, 983, म्हणजेच अनुक्रमांक. अशा प्रकारे हा फॉर्म कंप्लीट झाला आहे वडिलांचा, त्यांना पहिलाच भरायचा आहे. आता त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर जन्मतारीख. तर माझ्या वडिलांची जन्मतारीख मी खरी लिहित नाही आहे, पण तुम्ही तुमची खरी लिहा, 1 जानेवारी 1960. आता त्यांचा आधार नंबर, हा आधार नंबर जो तुमच्याकडे आधार कार्डवर आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे. 536. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, हा मी अर्धवटच लिहितो, एक्सेस, तो तुम्ही तुमचा पूर्ण लिहा. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव गोपाळ मटकर. आता माझ्या आजोबांचं तर वोटिंग आय डी नाही आहे, त्यामुळे डॅश. उपलब्ध असेल तर लिहायचं, अदरवाईज डॅश करायचं. आता आजीचं नाव गंगाबाई मटकर, तिचं पण वोटिंग आय डी नाही आहे, त्यामुळे डॅश येईल, आणि हे 2 रकाने त्यांच्यासाठी नाही. आता हा झाला वडिलांचा. तर इथे त्यांची सही घेऊन पुढे दिनांक टाकून स्वतः लिहायचं, ब्रॅकेटमध्ये स्वतः लिहायचं. आता हा फॉर्म कंप्लीट झालेला आहे. आता आपण दुसरा फॉर्म भरणार आहे, तो आहे माझा समूह. यामध्ये काहीच नाही करायचं, ह्याला पहिला कॉलम येणार नाही, दुसरा कॉलम भरायचा, कारण की 2002च्या लिस्टमध्ये माझं नाव नाही, त्यामुळे मला दुसरा कॉलम भरायचा. दुसऱ्या कॉलममध्ये पण वडिलांचीच इन्फॉर्मेशन भरायची, म्हणजे 2002च्या लिस्टमध्ये वडिलांचं नाव होतं, त्यामुळे मी नाव लिहिणार गंगाराम गोपाळ मटकर. तो सेम नंबर तोच येणार, पुढे जो क्रमांक आहे तोच येणार, MT/05/027/03
57,698. आता नातेवाईकांचं नाव वरतच येणार, जे वरती आहे ते गंगाराम गोपाळ मटकर. आणि नात्यामध्ये येणार माझे ते वडील आहेत, त्यामुळे वडील. वडील. आता जिल्हा सेम जे आहे तेच लिहायचं आहे, काही वेगळं करायचं नाही. फक्त ते 2002च्या लिस्टमध्ये ज्याचं नाव तुम्हाला मिळेल त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांसाठी वापरायची. तेच तुमचा एक पाया पकडणं म्हणजे पाया म्हणजेच बेस समजून ते फॉर्म भरायचं. जिल्हा मुंबई शहर, राज्य महाराष्ट्र. मतदारसंघाचं नाव आहे माझगाव आणि मतदारसंघ क्रमांक आहे 027. त्यानंतर यादी क्रमांक 027/0094, अनुक्रमांक 983. हा माझा फॉर्म झालेला आहे इथे एवढा. आता हा तिसरा कॉलम आहे तो माझा पर्सनल इन्फॉर्मेशनचे. तिथे माझी डेट येणार 9 मार्च 1993. ठीक आहे. त्यानंतर माझा आधार नंबर 965635367606. इथे माझा मोबाईल नंबर. त्यानंतर माझ्या वडिलांचं नाव येणार गंगाराम गोपाळ मटकर. गोपाळ मटकर. वोटिंग आय डी क्रमांक SOK. जो वोटिंग आय डी नंबर सध्याचा आहे तोच इथे टाका, कारण काय जणांचं जुनं मतदान आय डी कोणी बदललेलं नाही. त्यामुळे जे तुमचं नवीनवाले लेटेस्ट आहे तेच इथे तुम्ही नंबर टाका. आता वरती पाहाल तर MT होता, MT/05, परंतु आता काय आहे SOK420909. बस एवढंच आहे. त्यानंतर माझ्या आईचं नाव सरस्वती गंगाराम मटकर. तिथे पण वोटिंग आय डी अवेलेबल आहे, त्यामुळे त्याचा पण नंबर टाकतो. हे जे फॉर्म असतात ते प्रत्येक घरात म्हणजे सरनेमनुसारच वाटण्यात येतात. ज्या घरात ज्याचे सरनेम वाईज किती मेंबर आहेत त्या सर्वांचे हे मिळतात फॉर्म, ते सरनेम वाईज येतात. आता आला आपण सिग्नेचर. इथे माझ्या वडिलांची सही येणार, दिनांक येणार आणि कंसामध्ये माझं त्यांच्याशी असलेलं नातं, मुलगा, आणि इथे दिनांक. अशा प्रकारे हा फॉर्म कंप्लीट झालेला आहे. हा कंप्लीट झालेला फॉर्म तुम्ही तुमच्या LOB म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरकडे जमा करू झाला की तो सही करून फोटो लावून तुमच्याकडे दुसरा ओरिजिनल फॉर्म भरून घेणार आहे. ओके, धन्यवाद.